नमस्कार मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे। तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना 19वा हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊ। तर बघा, सर्वप्रथम पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी हा देण्यात आला होता। 18वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आला होता। आता पुढील 19वा हप्ता हा शेतकऱ्यांना या जानेवारी महिन्यात मिळू शकतो। याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा मागील 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा करण्यात आला आहे। तसेच याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता देखील या दिवशी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला गेला होता। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या 18व्या हप्त्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजेच येत्या 5 फेब्रुवारी पर्यंत केंद्र सरकारला या योजनेचा पुढील हप्ता 19वा हप्ता वितरित करणे बंधनकारक असणार आहे। परंतु काही कारणास्तव आता केंद्र सरकार हा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये नव्हे तर जानेवारी महिन्यामध्येच वितरित करणार असल्याची मोठी माहिती काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, या योजनेचा हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये देय करणे बंधनकारक असले तरी या जानेवारी महिन्यामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जाणार आहे आणि या दिवसाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येत्या 26 तारखेला देशातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून पीएम किसान योजनेच्या पुढील 19व्या हप्त्याचे वितरण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाऊ शकते, अशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्यांनी जाहीर केली आहे। नमो शेतकरी सन्मान योजना यासोबतच याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील 6वा हप्ता देखील याच राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा केला जाऊ शकतो। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग हा अगदी मोकळा झाला आहे। तसेच राज्य सरकारने मागील काही दिवसापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे हा येणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढीव स्वरूपाचा मिळू शकतो का, देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।